श्रीराम आजचा भाग क्रमांक आहे 160. स्कंद आपला 11वा चालू आहे. श्रीराम समर्थ. आपण तर ऐकलं की कशा प्रकारे अनेक मोह आहेत, अनेक गोष्टी आहेत, आणि या ऋषींनी सांगितलं की मी कोणाकोणाला गुरु मानलं आहे. म्हणजेच काय की थोडक्यामध्ये शिकण्यासारख्या वस्तू आपल्याकडे भरपूर आहेत, पण त्याच्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक गोष्टीकडे, व्यक्तीच नव्हे तर प्रत्येक सजीवाकडे, निर्जीवाकडे आपण आपला गुरु या दृष्टीने बघितलं तर त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात, ज्याचं आपण अनुकरण करावं असं थोडक्यात मागच्या ह्या अध्यायामध्ये होतं. खूप सुंदर अध्याय आहे आणि अजूनही अर्थात पुढे बराच उपदेश आहे. 11वा स्कंद जो आहे तो सगळा उपदेशात्मकच आहे. कथा त्याच्यामध्ये क्वचितच एखादी आली असेल. त्यामुळे जे काही लोक म्हणतात की फक्त भागवत कथा म्हणजे फक्त कथा आहेत भागवत, असं काही नाही आहे. भरपूर उपदेश पण आहे. आणि आता जो अध्याय आहे तो आणि त्याच्या पुढचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये काही भाग जो आहे तो भगवद्गीतेचा पण आलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अर्थात हा सगळा विस्ताराने आलेला आहे इथे भागवतामध्ये. म्हणून मला असं लक्षात आलं थोडंसं महाराजांच्या कृपेने की भगवद्गीतेमध्ये सुद्धा जो उपदेश केला आहे त्या उपदेशाचा पण बराचसा भाग जो आहे तो विस्तार आणि भागवतामध्ये आला आहे. आणि म्हणून आपल्या इथे सुद्धा अनेक लोक भगवद्गीतेचा अभ्यास करणारे आहेत, भगवद्गीता शिकलेले लोक आहेत. जसे आज एक राजेशताई आपल्यामध्ये आले आहेत, नवीन साधक आहेत आपल्या. त्यांनीसुद्धा पूर्णपणे भगवद्गीता शिकलेले आहेत, मुखोद्गत केली आहे. त्यांना सर्टिफिकेट पण मिळालं शृंगारी पीठाकडून. खूप सुंदर. कुठल्या मठ आहे? हा, शृंगेरी मठाकडून. तर खूप चांगली गोष्ट आहे. त्याही आज आपल्यामध्ये आहेत. नवीनच ओळख झाली माझी ताईमुळे, आणि त्याही जसा वेळ मिळेल तसा ह्या ऐकत असतात आपले हे, आणि उपासनेला पण जसा जसा वेळ मिळेल त्या येत असतात. तर त्यांना लगेचच लक्षात येईल, कारण त्यांनी तर पूर्ण मुखोद्गीत केली भगवद्गीता. काय भाग कुठला आहे तो त्यांना नंतर लगेचच समजेल. तर आता जो अध्याय त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर उपदेश केला आहे. त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुला जर पुढे जायचं असेल तर मी काय सांगतो ते नीट समजावून घे. अध्यात्म मार्गात कसं पुढे जायचं ह्याच्यासाठी तुला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. शिकायची पहिली इच्छा पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. एक त्यांनी महत्त्वाची गोष्ट खूप सांगितली आहे की ईश्वराला तर आपण मानतो, भरपूर लोक ईश्वराला सगळेच मानतात, परंतु ईश्वर असं म्हणतो म्हणजे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात बघा. ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की तू गुरूंकडे जा आणि तिथे माझे स्वरूप आहे असं समजून त्याची सेवा कर. म्हणजे भगवंत पण हे सांगतो की तुम्ही गुरूंकडे जा, आणि गुरूंची सेवा काय? गुरूंची सेवा म्हणजे माझी सेवा आहे असं भगवंत स्वतः सांगतात. आणि ते म्हणतात अशा प्रकारे केलं तरीसुद्धा आपली प्रगती लवकर होईल यात शंका नाही. आणि हे करत असताना जरी तुम्ही माझे पहिले भक्त असलाल कदाचित, तरी पण तिथे गेल्यावर हे समजा की मीच आहे तिथे, माझं स्वरूप गुरु आहेत असं समजूनच, मीच आहे तिथे समजूनच ती सेवा करा असं लक्षात ठेवा. असं भगवंतांनी पण या ठिकाणी कृष्णाने पण सांगितलं अर्थात, आणि कृष्णाने त्याप्रमाणे केलेलं पण आहे. त्यांनी सांदीपनी ऋषींची सेवा केलेली आहे आणि स्वतः हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा उपदेश जो आहे तो त्रिवार सत्य पण आहे, यात शंका नाही आहे. अर्थात सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही, पण ते करत असताना काही गोष्टीचं पथ्यही आपण पाळायला पाहिजे. पथ्य अनेक जरी असली तरी त्यातली काही गोष्टी अशा आहेत की आपण असत्य कधी बोलू नये. हे सगळं नैतिकता आहे आपली. अर्थात असत्य बोलू नये, निरर्थकसुद्धा बोलू नये. काही कारण नसताना आपली तोंडाची टकळी चालू ठेवू नये. कशाला? आपली वाणीसुद्धा महत्त्वाची आहे. वाणीमध्ये किती शक्ती आहे आपल्याला कल्पना नसते की आपण किती घालवतो शक्ती. बऱ्याच वेळा नको असलेल्या गोष्टी आपण बोलत राहतो, कारण नसतानासुद्धा सांगत राहतो असं आहे, तसं आहे, अमकं आहे. त्याच्यात तुमची किती शक्ती जाते, खरंच किती शक्ती जाते हे थोडासा अनुभव मला इथे आला भागवतामध्ये. जेव्हा भागवत कथा, भागवत सेवा सुरू झाली तेव्हा अर्थात ही काय जी काय चालते 40, 45, 50 मिनटं जी काय असेल, तेव्हा ही सेवा करताना मला खरोखर किती पाणी प्यावं लागतं, आणि झाल्यावर नंतर मला थोडंसं काहीतरी गरम प्यावं लागतं. परंतु हे सगळं मला केल्यावरच लक्षात आलं. किंबहुना मी शाळेत काम करताना पण मला हे नेहमी आठवतं की टीचर्स कसे शिकवत असतील
ते 40-40 मिनटाचा पिरियड कसा घेत असतील आणि एकामागे एक पिरियड ते घेतात. किती कठीण गोष्ट आहे हे मला थोडंसं हे बघितल्यावरती आणि स्वानुभव घेतल्यावरच लक्षात आलं. अर्थात आणि म्हणून इथे जे म्हणलं आहे की निरर्थक बडबड करू नये, या गोष्टीचं महत्त्व इथे मला थोडंसं जाणवलं प्रॅक्टिकली. की साधं चांगलं जरी बोललं तरीसुद्धा थकवा थोडा येतो, म्हणजे शक्ती थोडी कमी होतेच नॅचरली. मग जर मी समजा आता निदान ही सेवा तरी आपली चालू आहे, उद्या तुम्ही नामस्मरण केलं, उपासना केली तू वैखरीत, ठीक आहे तुमची शक्ती खर्च होईल पण ती सत्कारणी तरी लागेल. पण जेव्हा मी कारण नसताना इतर नको त्या गोष्टीवरती न विचारता अनेक गोष्टी बोलत राहतो, तेव्हा माझी किती शक्ती वाया जाते याचा हिशोबच मला नसतो. कारण मला याचं ज्ञानच नाही आहे. मला वाटतं बोलत राहावं, समोरच्यानं ऐकत राहावं. आणि म्हणून तरी म्हटलं की निरर्थक कारण नसताना तुम्ही तुमची वाणी जी आहे तिच्यावर पण नियंत्रण ठेवा. ती ही खूप कामाची गोष्ट आहे आणि तिचासुद्धा जर मर्यादित वापर केला तर तुम्हाला शक्ती प्राप्त होते, यात शंकाच नाही. सर्व गोष्टीला शक्ती प्राप्त प्रत्येक गोष्टीने होते, त्यात शंका नाही. पण प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला संयम पण करायला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे महाभारतामध्ये, आणि ते म्हणजे गांधारीचं. गांधारी धृतराष्ट्राची पत्नी म्हणजेच कौरवांची आई. काय केलं तिने दृष्टी आपली बंद ठेवली होती. तिने डोळ्याला पट्टी बांधली होती, ही तर गोष्ट माहिती आहे आपल्याला. आणि काय बांधली होती तर माझा नवरा समजा बघू शकत नाही तर मी पण एक धर्मपत्नी आहे त्याची, आणि म्हणून मी हे व्रत ठेवतो की मी स्वतःसुद्धा माझे डोळे जे आहेत ते बंद करणार. बस काय केलं असेल, फक्त डोळे वापरले नाही बघा. पण ते डोळे न वापरल्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये इतकी अपरंपार शक्ती आली की शेवटी काय घडलं ही कथा आपल्याला माहीतच आहे ना. हां, की तिच्या डोळ्यामध्ये अपरंपार शक्ती आली. आणि जेव्हा शेवटचा भाग महाभारताचा होता की ज्यावेळेस युद्ध संपत आलं होतं, किंबहुना युद्ध संपल्याच जमा होतं, सगळे कौरव नाश पावले, ते फक्त एकटा दुर्योधन शिल्लक राहिला होता आणि त्याचं आणि भीमाचं गदा युद्ध होणार होतं. आणि हा शेवटचा भाग होता. आणि त्यावेळेस तिने त्याला भेटायला बोलवलं होतं आणि निरोप काय पाठवला होता. निरोप असा पाठवला होता की मुला तू मला भेटायला ये, पण भेटायला येताना एक पथ्य तुला पाळायचं आहे. तू जसा जन्माला आलास तसाच माझ्याकडे ये, त्याच अवस्थेत तशा प्रकारे तू माझ्याकडे आला पाहिजेस. दुसऱ्या शब्दात निसर्ग अवस्थेत आला पाहिजेस. असा निरोप गांधारीने दुर्योधनाला दिला. विचार करा, तो असा निरोप मिळाल्यावरती दुर्योधन हा कशा प्रकारचा मनुष्य होता आपल्याला माहिती आहे. त्यांनी जेव्हा असा निरोप पाठवला मिळाला तेव्हा त्याने विचार केला, मी माझ्या आईकडे असं कसं जाऊ, निसर्ग अवस्थेत मी कसं जाऊ, मी ॲडल्ट आहे, मी मोठा आहे वयाने, मी माझ्या आईकडे असं कसं जाऊ, आणि असं जाणं बरोबर नाही आहे असं त्याच्या मनात विचार आला. पण आईला प्रश्नही करता येत नाही, काय करावं. त्याला प्रश्न पडला होता की आईच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, कारण का तर आई काहीतरी आपल्याला अशी गोष्ट महत्त्वाची सांगणार आहे. तिने सांगितलं की आज जर तू माझ्याकडे आलास तर तुला अशी काही गोष्ट मिळेल की जी तुला कधी कोणी दिली नसेल. तो म्हणला आता तर मला याची नितांत गरज आहे, सगळे मृत पावले, मी एकटाच जीवन, त्यावेळी माझं उद्या गदा युद्ध आहे, मग तर मला जावंच लागेल. पण मग ह्या आज्ञेचं पालन कसं करू. आणि अर्थात कृष्णाने तिथे आपली लीला केलीच. कृष्ण पहिले भेटले त्याला. कृष्णाने सांगितलं का चिंता करतो आहेस. ते म्हणे काय करू, मला आईने असा निरोप पाठवला आहे. भगवंत म्हणे काही चिंता करू नको, मी तुला उपाय सांगतो. तुला आईच्या आज्ञेचं भंग न करता पालन केल्यासारखंही होईल आणि तुझी समस्याही दूर होईल. म्हणे काय करू सांग, मला असे उपाय पाहिजेच आहेत. भगवंत म्हणाले एक मोठा हार घाल की ज्याला खाली मोठा गोंडा असेल, गळ्यामध्ये हार घाल आणि गोंडा मांड्यापर्यंत आण, संपला विषय, बाकी काय तुला चिंता आहे. त्याला फार आवडलं, किती छान आयडिया सांगितली. आणि अर्थात भगवंताने आपली लीला केली आणि तो तशा अवस्थेत आपल्या आईला भेटायला गेला. ज्या आईने इतके वर्ष बघा, इतके वर्ष आपले डोळे बंद ठेवले होते, लग्न होत असतानाच तिने प्रार्थना केली आणि म्हणाले की आजपासून मी माझे नजरेची शक्ती वापरणार नाही, डोळे वापरणार नाही, डोळे बंद ठेवले. ते तिने इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच ती पट्टी उघडली आणि डोळे उघडल्यावर तिने आपल्या मुलाकडे बघितलं. आणि जेव्हा तिने त्या आपल्या मुलाकडे नखशिखांत बघितलं वरपासून खालीपर्यंत,
ते बघितल्यानंतर तिच्या मुखातून काय शब्द आले असेल की बाळा हे काय केलंस तू. कारण दुर्योधनाने एक मोठा हार घातला होता, ज्याला मोठा गोंडा होता, जो मांडीपर्यंत आला होता, भरगतचा हार होता. आणि त्याचा परिणाम काय झाला ते त्याला समजलं नाही. त्याला वाटलं माझं लज्जारक्षण झालं आहे, आईची आज्ञा पण पाळली आणि माझं सगळ्याच गोष्टी झाल्या असा त्याने विचार केला. पण त्याने काय गमवलं ते त्याला आईने सांगितलं. तो म्हटला, आई असं का म्हणतेस, मी काय केलं, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे निसर्ग अवस्थेत आलो आहे. ती म्हणाले, निसर्ग अवस्थेत कुठे आहेस, हा हार घालायला तुला कोणी सांगितलं. तो म्हटला, कोणी सांगितलं, हा भाग काय करायचा, घातला तर काय हरकत आहे, त्याच्यामध्ये कपडे तर नव्हते घातलेलं. ती म्हणाले, माझा जो हेतू होता की तुझं संपूर्ण शरीर मला अवलोकन करायचं होतं. कारण माझ्या या नजरेमध्ये, माझ्या या दृष्टीमध्ये इतकी शक्ती होती की जो जो भाग मी बघेन तो कधीही मृत पावणार नव्हता. तो भाग जो आहे तो वज्रासारखा कठीण होणार होता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा शस्त्राचा आघात नसता झाला. ही शक्ती माझ्या दृष्टीमुळे त्या अवयवाला मिळणार होती. पण आज तू हार घातल्यामुळे जो जो भाग तुझा झाकला गेलेला आहे तो भाग मृतच राहणार आहे. म्हणजेच त्याच्यावर जर वार झाला तर तो नाश पावणार. त्यामुळे तुझा कमरेखालचा जो भाग आहे तो सगळा अधूर राहणार आहे. त्याच्यावर माझी नजर पोहोचली नाही कारण तो झाकला गेला हारामुळे. हे सांगितल्यावरती दुर्योधनाला वाटलं काय केलं, पण आता बाण सुटला होता. तो म्हणाला, आई का हरकत नाही, मी हार काढून ठेवतो, आता परत बघ. ती म्हणाली, बाळ नाही, ही शक्ती एकदाच वापरता येते. ही शक्ती मला माझ्या पतिव्रतेमुळे माझ्या ह्या नजरेत एवढी शक्ती आली होती, पण ती शक्ती एकदाच वापरता येते आणि ती मी वापरून झाली. आता तू हार काढलास तरी काही उपयोग होणार नाही. तुझा तो भाग कायम असाच राहणार आहे, अधूच राहणार आहे. आणि अर्थात ती गोष्ट तशीच राहिली. आणि मग युद्धामध्ये अर्थात भीमाने त्याच्या कमरेच्या खालीच प्रहार केला नाही का. युद्ध जेव्हा झालं भीमाचं आणि दुसऱ्या दिवशीच गदायुद्ध झालं भीम आणि दुर्योधनाचं. त्या गदायुद्धामध्ये अर्थात दोघंही पराक्रमी होते, परंतु भीमाने मांडीवरती प्रहार केला, कमरेच्या खाली प्रहार केला आणि प्रहार केल्यावरती अर्थात त्याचे मांडीचे तुकडे झाले. परंतु शरीरावरती जितके आघात भीमाने केले त्या प्रत्येक आघाताबरोबर त्याच्या हाताला झिंझिण्या यायच्या. कारण त्याला असं वाटायचं की मी प्रहार शरीरावर केला आहे का पोलादाच्या एखाद्या पुतळ्यावर केला आहे हे त्याला समजायचं नाही. हाताला झिंझिण्या यायच्या कारण तो भाग वज्रदेही झाला होता. ही होती शक्ती नजरेतली. ती नजर तिने वापरली नव्हती. म्हणून ही शक्ती, विचार करा किती शक्ती असू शकते मनुष्यामध्ये, कशी साठवता येते याचं उदाहरण आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये शक्ती आहे अवयवामध्ये, पण तिचं जतन केलं पाहिजे. निरर्थक तुम्ही त्या कुठल्याही अवयवाचा उपयोग करू नका. कारण असेल तर जरूर वापरा. वाचा तर किती महत्त्वाची आहे की तुम्ही कारण नसताना तुमच्या वाचेचा उपयोग केला तर तुमच्या वाचेची शक्ती पण कमी होते. आणि जी लोक वाचेचा चांगला उपयोग करतात, वाचेचा उपयोग जरूर करा, पण जर योग्य कामासाठी केलात, संयमाने केला तर त्याच्यामध्ये खूप शक्ती येते. त्याच्यात पण सिद्धी प्राप्त होऊ शकते. कितीतरी लोकांना वाचासिद्धी असते, बोललेली गोष्ट खरी होऊ शकते, पण त्याच्यासाठी वाचेचं तप त्यांनी केलेलं असतं की वाचेसिद्धी मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची संहिता आहे वेगवेगळ्या गोष्टीची. तशा प्रकारे जर तुम्ही संयम करून जर वाचेवर जर हे केलं तर वाचेची पण सिद्धी होऊ शकते, जशी तिला सिद्धी प्राप्त झाली होती. म्हणून भागवतामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक अवयव जो आहे या प्रत्येक अवयवावर आपला संयम ठेवा. त्यामुळे तुमच्या अवयवाची शक्ती कायम राहील आणि वाया जाणार नाही. जर मी माझ्या वाचेचा उपयोग करून जर निंदा केली, कोणाची काही वाईट गोष्ट केली, तर माझ्या ह्या वाचेचा दुरुपयोग केल्यामुळे माझ्या वाचेची शक्ती नक्की कमी होणार. पाप लागेल तो अजून वेगळा भाग आहे, पापपुण्य तर चालूच आहे, पण चांगला उपयोग करणं फार महत्त्वाचं आहे. पुढे त्यांनी असंही म्हणलं, भगवंतांनी जो उपदेश केला तर त्यांनी असंही म्हणलं की बघ की अनेक लोक आहेत, परलोक अनेक प्रकारचे आहेत, पाताळ आहे, स्वर्गलोक आहे, अनेक प्रकारचे लोक आहेत की ज्या ठिकाणी मनुष्य जातो त्याच्या कर्माप्रमाणे. जशा प्रकारचं कर्म केलं तशा प्रकारच्या तो विशिष्ट ठिकाणी पोचतो.
आणि त्या ठिकाणी जे काय असेल त्याचा त्याला उपभोग घेता येतो. भगवंत म्हणाले, तू कुठल्या जरी एखाद्या ठिकाणी जरी गेलास परलोकामध्ये आपोआप मृत्यूनंतर, तरी पण बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य लोकांमध्ये सुद्धा असंच आहे की स्पर्धा आहे, असूया आहे, नाश होणं पण आहे. की उद्या स्वर्गलोक जरी म्हणलं की स्वर्गवासी व्हावं किंवा स्वर्गाची जरी आपण आकांक्षा ठेवली आणि स्वर्गात जरी आपण पोचलो तरी पण तिथे सुद्धा मर्यादा आहे. स्वर्गात गेल्यावरती तुम्हाला तुमचं खूप पुण्य असेल तर कदाचित तुम्हाला खूप काही गोष्टींचा उपभोग घेता येईल, स्वर्गलोकाचा उपभोग घेता येईल, सगळ्या तिथे असलेल्या गोष्टींचा उपभोग घेता येईल. तुम्हाला फिरायची इच्छा असेल, तुमचं पुण्य असेल तर एखादं विमानसुद्धा तुम्हाला मिळेल विहार करण्यासाठी. अनेक सुंदर सुंदर अप्सरा आहेत, त्यांचा उपभोगसुद्धा घेता येईल जर तुमची इच्छा असेल तर. स्वर्ग सुख सगळं उपलब्ध आहे. त्यांनी सांगितलं की स्वर्गात जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला करता येतात. तुम्हाला गंधर्वांकडून गाणं ऐकता येईल, गंधर्व गायन. आपण गंधर्वांना डिग्री दिली, बालगंधर्व आणि कुमार गंधर्व. गंधर्व ही डिग्री आहे. गांधर्व विद्यालयातून पदवी मिळते संगीताची, मग ती संगीत विशारद असो की अजून कुठली असो. कारण गंधर्व हे उत्तम गायन करतात, ते स्वर्गलोकात राहतात आणि त्यांची पत्नी म्हणजे अप्सरा, लक्षात ठेवा. तर या सर्वांचं सुख तुम्हाला मिळू शकतं. गंधर्वांचं गायन पण तुम्हाला ऐकता येतं. हे सगळं तुमच्या पुण्याचं फळ असतं. परंतु हे सगळं उपभोग असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस माझं पुण्य संपेल दुसऱ्या क्षणी मला परत खाली यायचं आहे. जोपर्यंत माझा पुण्याचा बॅलन्स आहे तोपर्यंत सगळ्या भोग तुम्हाला स्वर्गलोकातले मिळतील. पण हे लक्षात ठेवा की पुण्य संपलं की तुमची इच्छा असो का न असो तुम्हाला खाली यायचंच आहे. हा भाग सगळ्या लोकांमध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितलं देवाने की तुम्ही परलोकसुद्धा मागताना विचार करा की अशा सगळ्या लोकांमध्ये जर असं असेल तर काय करायचं आहे. परत जर खाली मृत्यू लोकात यायचं असेल तर मग अशा लोकात जाऊन तरी काय करायचं आहे, हे लक्षात ठेवा असं भगवंत सांगतायत. ते म्हणाले हे तर सगळं आहेच आहे, परंतु काही लोक असे असतात की वाईट लोकांच्या संगतीत येतात. आता संगती वाईट मिळाले तर वाईट वागतोच मनुष्य, आणि ज्या काही गोष्टी करू नये त्या सगळ्या करायला लागतो. हा तर मोठा पापाचा भाग आहे, तो सोडूनच द्या. परंतु त्याने असंही म्हणलं की अनेक लोकांना सुख लवकर पाहिजे असतात. सुख सगळ्यांनाच लवकर पाहिजे असतं, परंतु त्यात काही लोक वाममार्ग शोधतात. भगवंताची उपासना केल्याने सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. व्रतवैकल्य केल्यानेही नक्कीच अनेक गोष्टी मिळतात. अनेक गोष्टी आहेत नक्कीच. परंतु काही लोकांना खूप लवकर सुख पाहिजे असतं. मग असे काही लोक वाममार्गाची उपासना करतात. आणि वाममार्ग म्हणजे डावा मार्ग. डाव्या बाजूच्या सगळ्या गोष्टी ह्या अनुचित समजल्या जातात, उजवा भाग सगळा उचित समजला जातो. हे तर आपल्याला माहितीच आहे. वाममार्गच म्हणतात त्याला. आणि वाममार्गाने उपासनासुद्धा करता येते. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वाममार्गाची उपासना लवकर सिद्ध होते. वाममार्गाने केलेल्या उपासनेतून लवकर फळ मिळतं, ही मात्र 100% सत्य गोष्ट आहे. ह्याच्यात अजिबात शंका नाही. हा भाग मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला आहे की कसा वाममार्गाने नासही, परंतु वाममार्गाचा थोडासा जरी काही भाग काही गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात त्याच्यातल्या, तरी पण तुम्हाला पटकन शक्ती प्राप्त होते. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे की सत्य गोष्ट आहे. आणि असे काही गोष्टी आहेत, असे काही मंत्र आहेत की ज्याचा जर तुम्ही ते मंत्र जर तुम्ही म्हणालात, अर्थात म्हणण्याची पद्धत वगैरे दिलेली असते, संहिता आहे, पण तुम्ही त्याचं जर पठण केलं काही विशिष्ट प्रकारे तर तुम्हाला लगेच शक्ती प्राप्त होते. ही तर गोष्ट सत्यच आहे की फार काही त्याला संहिता नाही आहे, पण त्या मंत्रामध्ये शक्ती खूप आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नाही, मी ऐकलं नव्हे, मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मला खरं वाटलं नव्हतं पहिलं की असं असू शकतं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप म्हणजे मी ऑफिसमध्ये जेव्हा होतं तेव्हा जवळजवळ 2003, माझ्या मते कमीत कमी ही गोष्ट असेल 1995ची वगैरे गोष्ट असेल. तेव्हा ही गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे 1995मध्ये की कशी सामान्यातल्या सामान्य मनुष्यालासुद्धा कशी शक्ती प्राप्त होते. आणि त्यांनी मला सांगितलं की अद्भुत शक्ती कशी प्राप्त झाली. आणि मला म्हटलं तुम्हाला पण शक्ती प्राप्त करायची तर हे काही मंत्र मी तुम्हाला देतो, ते वाचा, त्याच्यात कसे म्हणायचे ते दिलेत.
कुठला मंत्र म्हणला तर काय शक्ती प्राप्त होते हे पण त्यांनी मला सांगितलं. आणि मी त्याला हे पण विचारलं की तू कुठला मंत्र म्हणला आहेस की ज्याच्यामुळे तुला ही शक्ती प्राप्त झाली आहे. त्याने तो मंत्र पण मला सांगितला. म्हणाला हे सगळे मंत्र आहेत, हा मी मंत्र म्हणला त्याचे मला ही शक्ती प्राप्त झाली. आणि त्या शक्ती त्याने मला प्रात्यक्षिक पण दाखवलं. आणि खरोखर मी चकित झालो की माझ्याबरोबरच काम करणारी एक व्यक्ती अशी तर सामान्यच होती ना, पण विशिष्ट मंत्राचं त्याने जेव्हा विशिष्ट प्रकारे जेव्हा त्यांनी ते म्हणले किंवा त्याचे संहितेप्रमाणे केलं त्याला ती शक्ती प्राप्त झाली. मी पण चकित झालो की इतकी शक्ती कशी होऊ शकते. तेव्हा मोबाईल फोन नव्हते मुख्य म्हणजे, हे लक्षात ठेवा. 95ला मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे त्यांनी जे काही केलं ते माझ्यासमोर प्रयोग केला आणि मी बघून चकित झालो की असं कसं होऊ शकतं. पण तेव्हा मला हे लक्षात आलं की अशा प्रकारे खूप काही शक्ती आहेत ज्या मनुष्याला प्राप्त होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये भाग असा आहे की वाममार्गाच्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती मिळवू नये असं भागवतात सांगितलं आणि ती सत्यच आहे गोष्ट. की वाममार्गामध्ये जी काही उपासना आहे तिचं फळ फार लवकर जसं मिळतं की साधा तो मनुष्य सर्व्हिस करणारा माझ्यासारखा असूनसुद्धा फक्त त्याने ते काही मंत्र विशिष्ट प्रकारे म्हणले आणि त्याला त्याचा खूप काही शक्ती प्राप्त झाली. पण हाच धोका आहे त्यांचं म्हणणं की अशा प्रकारच्या मंत्राच्या मागे तुम्ही जास्त जाऊ नका. कारण हे जे पद्धत आहे ही वाममार्गाची पद्धत आहे, ह्याच्यात फळ तुम्हाला मिळेल पण नंतर कदाचित त्याचं निष्पन्न फार वाईट होऊ शकतं. जसं आपण कधी काहीच शिकत नाही पण आपण मांत्रिकाकडे जातो कधी किंवा असे काही बाबा असतात की जे काहीतरी सांगतात आणि ते करतात आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचं म्हणणं असं सगळं तुम्ही करू नका, या लोकांकडे जाऊ पण नका शक्यतो. म्हणजे जे चांगले साधू आहेत त्यांच्याकडे जा, जे आध्यात्मिक आहेत, जे उपासना वाईट मार्गाने करतात त्यांच्याकडे जायला हरकत नाही. पण जे वाममार्गाने करतात, भूतप्रेताची करतात, अजून काही उपासना करतात, असे जे लोक असतात त्यांच्यापासून सावध राहायला हरकत नाही. केळकर साहेब आपल्याला एकदा एक मनुष्य भेटला होता आठवतं ना, आणि आपल्याला नंतर लक्षात आलं की हा मनुष्य तो वाममार्गाचा असावा असं आम्हाला लक्षात आलं. एक साधू भेटलेला मला आणि केळकर साहेबांना. आम्ही असंच गेलो होतो दोघंजणं. असंच आम्हाला ह्या गोष्टीची फार आवड ना, कुठलं मंदिर कुठे आहे, जंगलात कुठे असेल तर जायचं बघायचं, तिथे बसायचं, असं काय आम्ही करायचो. हां, वज्रेश्वरी फाट्यावरती एक तिकडे उंच अशी जागा आहे, तिथे कार जात होती तर आम्ही तिथे गेलो त्या उंच जागेवरती. तर त्या जागी आम्ही जेव्हा गेलो तिकडे आम्हाला एक साधू भेटला. आणि हा जो साधू होता, हा साधू बघून आम्ही खूप हे झालो, म्हणजे काय म्हणतात इन्स्पायर झालो. कारण तो होताच तसा साधू जबरदस्त. आणि या साधूला बघितल्यावरती आम्ही त्याच्याशी थोडीशी ओळख करून घेतली आणि त्याने आम्हाला खूप वेलकम केलं, सगळं काही झालं. आणि नंतर मग त्यांनी आम्हाला काही फोटो पाठवले. नंतर ही हल्लीची गोष्ट आहे, व्हॉट्सअपवर फोटो पाठवले. ते फोटो बघितल्यावरती आम्हाला लक्षात आलं की हा मनुष्य कदाचित वाममार्गाची उपासना करत असावा. आणि आम्ही त्यावेळेस भागवत कथा ऐकत होतो, वाचत होतो, हा अभ्यास आमचा तेव्हाही चालू होता. त्यामुळे आम्हाला हे लक्षात आलं की हा साधू वाममार्गाची उपासना करत असणार. कारण तो ज्या प्रकारे राहत होता असे राहण्याचा भाग जो आहे ते फक्त वाममार्गातले साधूच करू शकतात. आपले जे साधू असतात ते अशा प्रकारे वर्तन करत नाहीत. आणि मग आम्ही दोघांनी त्याचा नंबर ब्लॉक केला पहिला, व्हॉट्सअप नंबर, आणि नंतर त्याच्याशी संपर्क सोडला. कारण वाममार्गातल्या लोकांशी संबंध ठेवू नका असं भागवतात सांगितलं. बघा भागवताने आम्हाला किती मदत केली की, आणि आपण अशा ठिकाणी आकर्षित होऊ शकतो कारण या लोकांकडे थोडी शक्ती असते. कारण वाममार्गाने केलेल्या उपासनामध्ये लवकर फळ मिळतं. पण भागवतामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही वाममार्गाची उपासना करणाऱ्या लोकांच्या संगतीत जवळ जाऊ पण नका. कारण ही सगळी जी लोक असतात ते भूतप्रेताची उपासना करतात, वाममार्गाची करतात. हां, हो, कुंभमेळ्याला पण जाणार होता. हो, तो साधू आणि कसा होता बघितला आपण, काय होता तो तेव्हा लक्षात नाही आलं पण नंतर लक्षात आलं. पण हे सगळं असं आहे की कुंभमेळ्यातसुद्धा जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी म्हटलं ना तुम्हाला की मी मुद्दाम गेलो होतो रात्री फिरायला. मध्यरात्री फिरलं होतं की कशा प्रकारे ते उपासना करतात. मध्यरात्री सगळी उपासना चालू होती साधूंची. आणि मध्यरात्री उपासना फक्त हीच होते. त्याने मला सांगितलंच होतं फिरवायला घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्याने की रात के 12 बजे के बाद आओ, आपको हम दिखाते हैं कि साधु लोग कैसे उपासना करते हैं, क्योंकि उनकी उपासना रात को 12 बजे सुरुवात होती है. आणि रात्री 12 वाजता उपासनेला सुरुवात फक्त वाममार्गाचीच होते.
वाईटची उपासना पहिल्या पहाटे सुरू होते ब्रह्ममुहूर्तावर. आणि ती कशी करतात ह्याचे फोटोही मी काढले आणि तुम्हाला सगळ्यांनी पाठवले पण होते की कशा प्रकारचा हा अनुभव आम्ही घेतला, महाराजांनी दिला, की वाममार्गाने उपासना कशी करते ती जवळून बघायची संधी मिळाली आणि बघायला अर्थात आम्हाला मिळाली. मी सगळे साधू संत हे वाममार्गाचे कसे करतात, काय करतात, हे सगळं आम्हाला बघायला मिळालं. किन्नरांचा हो, किन्नर पण होते बरेचसे. तेही कसे उपासना करतात मध्यरात्री. कारण या लोकांकडे पण शक्ती आहे. उपासना जे भले वाममार्गाने करतात पण काहीतरी पॉवर असते त्यांच्याकडे, नो डाऊट अबाउट, मिळते ती. पण भागवतात सांगितलं की अशा लोकांपासून दूर राहा. कारण काय की हे तुम्हाला काहीतरी देतील आणि मग तुम्ही त्या मार्गात गेला तर तुमचं पुढं भलं होणार नाही, असं स्पष्ट सांगितलं त्याने. की जो मनुष्य अशा प्रकारे करतो त्याला पुढे फार वाईट स्थिती मिळू शकते. म्हणून अशा मार्गात कुठेही जाऊ नका. असे साधू संत दिसले तर तिथून लांब राहा. जे खरोखर आपल्या देवाची आणि नॉर्मल उपासना करतात अशा साधू संतांकडे जरूर जायला हरकत नाही, मग ते कोणी असो, तो प्रश्न आहे. परंतु अशा प्रकारच्या साधू संतांकडे बिलकुल जाऊ नका असं भागवतात त्यांनी सांगितलेलं आहे. भगवंत पुढे असंही म्हणाले की प्रत्येकाला आयुष्याची मर्यादा आहेच आहे. लोकपाल आहेत, त्यांना पण आयुष्याची मर्यादा आहे आणि त्यांना माझं भय पण आहे. भय कशामुळे तर कालमर्यादा त्यांची आहे. त्यांनी सांगितलं की लोकपाल तर सोडून द्या, ब्रह्मदेव यालासुद्धा आयुष्याची मर्यादा आहे. 2 परार्ध इतकंच आयुष्य आहे त्याचं. ब्रह्मदेवाचं पण आयुष्य मर्यादित आहे आणि त्यामुळे अर्थात ब्रह्मदेवसुद्धा जे आहेत ते भगवंतासमोर नम्र आहेत. कारण त्यालासुद्धा याचं भय आहे, काही अंशी नक्कीच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की भय जर घालवायचं असेल तुम्ही माझी उपासना करा. भगवंताने खूप उपदेश केला आहे, खूप त्यांनी उपदेश केला आहे. त्यांनी उद्धवाला पण खूप उपदेश केला होता. जेव्हा त्यांनी देह सोडायचं ठरवलं तेव्हासुद्धा तो म्हणाला की जो उपदेश मी तुला करतो आहे तो तू लक्षात ठेव आणि तसं वाग तू. कारण माझा उपदेश जो आहे तो पुढे गेला पाहिजे म्हणून मी तुला उपदेश करतो आहे. तेव्हा तू हा सगळा उपदेश ऐक. आणि भगवंतानी उद्धवाला खूप उपदेश केला. उपदेशामध्ये त्याने असंही म्हणलं होतं की जे खरोखर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असतात त्यांच्या अनेक अवस्था असतात, वेगवेगळ्या अवस्थेत असतात. जशी त्यांची आध्यात्मिक प्रगती तशी त्यांची अवस्था असू शकते. काही जे असतात ते मुक्त पुरुष असतात किंवा त्यांची अवधूत अवस्था असते. ही एक खूप मोठी अवस्था महत्त्वाची. त्यांनी म्हटलं की या अवस्थेमध्ये जी व्यक्ती असते, जो साधक असतो, त्याला कशानेच काही फरक पडत नाही. त्याला कोणी पूजन केलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कोणी त्याला निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही, कोणी त्याला पीडा दिली तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यावर तुम्ही कशाही प्रकारे वागा, काही करा, तो स्थितप्रज्ञ असतो. आणि अशी व्यक्ती भेटली तर पहिला सावध राहा. कारण ही व्यक्ती खूप आध्यात्मिक उंचीची असू शकते पण तुम्हाला कधी कधी भासणार नाही. आणि म्हणून तुम्ही जर त्याची काही थट्टा मस्करी केली तर प्रचंड पाप लागेल. उदाहरण अनेक आहेत, परंतु आपण भागवतात जी कथा ऐकली, जडभरताचं उदाहरण घ्या. जडभरताची कथा आपण ऑलरेडी ऐकलेली आहे. की जडभरताची अवस्था थोडीशी अशीच होती ना, की तो स्थितप्रज्ञ होता, पूर्वश्रमीचा राजा होता. जन्म घेतला हरणाचा, नंतर हरिणाचा जन्मसुद्धा जेव्हा त्याने त्यागला यथावकाश, त्याच्यानंतर परत मानव योनी मिळाली त्याला आणि तो ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आला. आणि तेव्हा त्यांनी जो देह धारण केला, तो देह धारण केल्यानंतर तो स्थितप्रज्ञ राहिला. कारण त्याला हे लक्षात आलं की मी कोणामध्ये जर भाग घेतला, आसक्ती निर्माण झाली कुठल्या विषयाची, तर मला परत कुठला जन्म मिळेल मला माहीत नाही. आणि म्हणून जडभरत हा जो एकेकाळचा राजा होता, हा एका राजाची पालखी वाहिली तरी सामान्य भोई बनून राहिला. आणि किती जरी त्याला काही जरी बोलले तरी तो स्थितप्रज्ञ होता. आणि त्याच्या पूर्ण जन्मामध्ये तो स्थितप्रज्ञ राहिला. काही लोक त्याला अन्न आणून द्यायचे तरी आनंदाने खायचं, नाही दिले तरी खायचं नाही. काही लोक त्याला दगड मारायचे, काही लोक त्याला वेडा म्हणायचे, पण त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम झाला नाही. त्याची अवस्था जी होती ती अशा प्रकारची होती. तो एक प्रकारची अवधूत अवस्था होती किंवा मुक्त पुरुष ज्याला म्हणतात, भागवतामध्ये म्हणलं आहे, अशा प्रकारचा तो होता. तो फक्त आत्मचिंतन करत होता.
बाकी कुठल्याही गोष्टीचं त्यांनी चिंतन केलं नाही की मला भिक्षा आज किती छान मिळाली, पण नाही मिळाली त्याचं पण चिंतन नाही. कशाचं चिंतनच करायचं नाही मला. अशी अवस्था येणं किती कठीण आहे, पण तीच अवधूत अवस्था आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की अशा अवस्थेत आपल्याला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की अशा अवस्थेमध्ये हे महान लोक जे असतात ते अशा अवस्थेत असतात. अर्थात असे सत्पुरुष भेटणं हे आपलं नशिबाचं काम आहे. असे सत्पुरुष जे आहेत ते लोकांमध्ये येत पण नाहीत. ते कुठेतरी लांब रिमोट एरियामध्ये असतात, जंगलात असतात, पहाडात असतात, हिमालयात असतील. अशी लोकं भेटणं हे आपलं नशिबाचं काम आहे. परंतु अशी लोकं असतात हे लक्षात ठेवा. कधीकधी जर तुमचं दैव असेल, चांगलं पुण्य असेल, तर असेही महान लोक कधीकधी भेटतात. आपण बघतो कधीकधी आपलं नशीब असेल तर अशा व्यक्ती आपल्याला दिसतात. कधीकधी काही कारण असतो, आपलं भाग्य, पुण्य, नशीब, महाराजांची कृपा काय असेल ते असेल. परंतु अशा व्यक्ती असतात हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही बाह्य रूपावर न जाता कधी कोणाची निंदा आणि त्याला काय, भिकाऱ्याला सुद्धा तुम्हाला भीक नसेल द्यायची तर ठीक आहे, पण काही म्हणू नका, काय रे तुला भीक मागायला काय झालं. आपल्याला फार सवय असते, काय जड झाकट दिसतोयस, जा काम कर, भिक्षा काय मागतोयस, नका म्हणू. त्याचं जो व्रत असेल की मला माधुकरी मागून खायचं आहे, तुम्हाला काय माहिती, वरून असा दिसला तरी काय झडझाकट असू शकतो. पण जर तुम्ही नकळतपणे त्याची निंदा केली तर पापच लागलं ना. हां, एक वेळ भिक्षा नाही दिली तर पाप लागणार नाही, पुण्य मिळणार नाही, एवढंच होईल. पण जर त्याची नकळत जर तुम्ही निंदा केलीत तर पापाशिवाय दुसरं काय हाती लागणार नाही आहे. म्हणून अशा सगळ्या गोष्टीत तुम्ही खूप सावध राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या वाणीवरती संयम ठेवा. त्यांनी तेच सांगितलं की आपल्या वाणीवर संयम ठेवा. तो ठेवून सगळ्या गोष्टी नीट बघत राहा, त्याचं नीट तुम्ही परीक्षण करा. वाणीचा उपयोग त्यांनी सांगितलं की माझ्या लीलांचं वर्णन करण्यासाठी करा, तो खरा उपयोग आहे. तो करू शकत नसेल तर काय तुमची वाणी कामाची आहे. भगवंत म्हणतात काय कामाची आहे जर तुम्हाला त्याचं काहीच वर्णन करता येत नसेल. माझ्या इतक्या लीला ऐकल्यात, इतक्या कथा समजा माझ्या ऐकल्या असतील, एक तरी कथा आपल्याला सांगता यावी छोटीशी, कशी काय होईना. म्हणजे मी माझ्या शब्दात सांगेन, मला काही जरूर नाही की खूप शब्द ज्ञान आहे, परंतु मी सेवा म्हणून करतो आहे ना. मग ही जर वाणी मी अशी वापरली तर त्याच्यात किती पुण्य आहे. म्हणून ते म्हणतात की जी वाणी माझ्याविषयीची लीला सांगू शकत नाही किंवा प्रयत्नसुद्धा करत नाही, अशी वाणी कसली आली. वाणी नाही, ही वांजच आहे म्हणे. असं भागवतानी म्हटलं आणि भगवंत म्हणत आहेत, मी म्हणत नाही, हे भगवंताचं वाक्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की भागवतामध्ये हा जो काही भाग आहे याच्यामध्ये थोडासा 12व्या अध्यायाचा काही भाग आला आहे. जो 12वा अध्याय भगवद्गीतेचा, ज्यामध्ये त्यांनी भक्तियोग हा सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यात जो उपदेश केला त्यातला काही भाग इथे थोडासा आलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असंच म्हटलं आहे की अर्जुना, आणि या ठिकाणी अर्थात कृष्णच सांगतो ही गोष्ट, त्याच्या भक्ताला उद्धवाला सांगतो. आणि तिथे कृष्णाने सांगितलं आहे अर्जुनाला, त्याने हेच सांगितलं की बाबा रे, तुला जी काय कर्म करायची ती करताना सगळे मला अर्पण कर. कृष्णार्पणमस्तु म्हण, ते तू करत राहा. पहिली म्हणजे निरपेक्षपणे करा, तेही भगवद्गीतेत सांगितलं आहे. मा फलेषु कदाचन, बरोबर आहे. कर्मण्येवाधिकार असते. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता, आणि सगळी कर्म मला अर्पण कर, हे सुद्धा सांगितलं. या ठिकाणी पण त्यांनी तेच सांगितलं की सगळी कर्म तू मला अर्पण केली पाहिजे. तुझं मन जे आहे ते माझ्या ठिकाणी स्थिर कर, हा पहिला प्रयत्न कर. आता मन स्थिर करणं हे काही साधी गोष्ट नाही. आपण बसल्यावरती बघतो, नामस्मरणाला बसल्यावर सुद्धा काय होते आपण बघतो काय होते ती गोष्ट. आणि नुसतं मन स्थिर करणं तर किती कठीण आहे. पण ते करण्याचा तू प्रयत्न कर. माझ्यावरच माझं ते मन स्थिर कर. मी समोर ठेव, त्याची प्रतिमा ठेव, त्याचा फोटो ठेव, त्याचे काय जे असेल ते ठेव, आणि माझ्यामध्ये मन स्थिर करण्याचा प्रयत्न कर. आणि हे करत असताना कधीतरी एखाद दिवशी माझी एखादी कथा सांगण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुमचं मन लवकर स्थिर होईल. कृष्णाची एखादी कथा जी मला येत असेल, समजा मी जर सांगितली कोणाला, समजा कोणी ऐकणार नाही आहे, तुम्ही म्हणून मी कोणाला सांगू. बसा कृष्णाच्या फोटोसमोर आणि म्हणा, भगवंत एक कथा मी तुला तुझीच सांगू इच्छितो. जी कुठली मला आठवत असेल ती मी सांगावी, काय हरकत नाही. रेफरन्सला ग्रंथ ठेवून सांगितले तरी हरकत नाही, घरातल्या घरात केले तरी चालेल. पण हे करा,
भगवंत म्हणतो माझ्या फोटोसमोर ठेवून जर तुम्ही असं केलं तर तुमचं मन जे आहे ते एकाग्र लवकर होईल. हे कृष्णाने सांगितलं, लक्षात ठेवा. हा उपदेश कृष्णाने सरळ डायरेक्ट केला आहे. आणि हेच 12व्या अध्यायात पण हे सांगितलं की बघा 12व्या अध्यायात काय सांगितलं. भक्ती योग जो आहे ह्याच्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलं की तू सगळं मन माझ्या ठिकाणी स्थिर कर, मला शरण ये, सगळी कर्म मला अर्पण कर. हा 12व्या भक्ती मार्गामध्ये त्यांनी हे सगळं सांगितलं. अशाच प्रकारचा भरपूर उपदेश केला. ते तर म्हणलं की माझ्या कथांचा तू सांगण्याचा प्रयत्न करच, श्रवण पण कर. आणि जर तुझ्याकडे गाण्याची शक्ती असेल, आता काही काहींना थोडंफार भजन बिजन करता येतं, तर ते म्हणलं एखादी माझी लीला गाऊन सांग तर अजून छान. गेय सेवा खूप चांगली असते, लक्षात ठेवा. भजन करताना किंवा ऐकताना आपल्याला मजा येते. एखादं सुंदर गाणं किंवा भजन ऐकताना आपल्याला आनंद येतो. म्हणून गेय सेवेला पण महत्त्व आहे. त्यांनी असं सांगितलं की तू माझ्या एखाद्या गोष्टीचं किंवा त्याच्याशी निगडीत गोष्टीचं गेय सेवा जरी केलीस तरी चालेल. एखादं सुंदर भजन म्हण, माझं एखादं ते म्हणलंच तरी चालेल की ज्याच्यामध्ये माझी एखादी लीला असू शकते. असे अनेक भजनं आहेत कृष्णाची, तो काय प्रश्न नाही. तर असंही कर. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की त्याच्याही पुढे जर तुला अजून काही गोष्टी येत असेल की काही काही लोकांना छान सुंदर ॲक्टिंग पण करता येते, छान प्रकारे सांगता येतं, छान प्रकारे बोलता येतं, अभिनय करून तू हे केलंस तर चालेल. म्हणून तर भगवंताची कृष्णाच्या उपासनेमध्ये सगळं नृत्य करूनच सगळ्या कृष्णाची उपासना जी आपण बघतो इस्कॉनची विशेषतः सगळे त्यांच्या अभिनयासकटच आहे. प्रत्येक गोष्ट करताना ते नाचतच करतात, अभिनय करतात, हातवारे करतात. भगवंतांनी स्वतःच सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे जेवढी माझी उपासना कराल तेवढी मला आवडते. आणि म्हणूनच कदाचित कृष्णाचे सगळे फॉलोअर्स जे ते अशा प्रकारेच करतात. कृष्ण म्हणलं की रासक्रीडा आठवते, कृष्ण म्हणलं की सगळ्या त्याच्या लीला आठवतात. कारण कृष्णाची भक्ती अशा प्रकारचीच भक्ती आहे, वेगळ्या प्रकारचीच भक्ती आहे कृष्णाची. आणि त्यांनी स्वतः पण सांगितलं की अशी भक्ती तुम्ही माझी करा, हे मला आवडते आणि ती तुम्हाला खूप खूप उपयोगी पडणार आहे. हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जो मनुष्य असं सातत्याने करतो, सातत्याला महत्त्व आहे की तुम्ही हे सातत्याने केलं तर तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होणार आहे, याच्यात शंका बाळगू नका. त्याने हेही सांगितलं आहे की सत्संगसुद्धा करा जोडीला. सत्संग करत करत ही माझी भक्ती करा. माझी भक्ती करताना नंतर रोज काही तुम्हाला सत्संग मिळणार नाही, पण नाही मिळालं तरी हरकत नाही. इतर दिवशी हे सगळं तुम्ही सत्संगाचा उपयोग तुम्हाला तुमची भक्ती पर्सनली करताना होईल. वैयक्तिकरित्या जेव्हा तुम्ही भक्ती कराल तेव्हा या सत्संगाचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही माझी भक्ती करा, मला सोडू नका, माझी भक्ती करा. तुम्ही करत राहिला तर त्याचा आणखीन एक फायदा होईल की तुमचं मन जे ते कधी कलुषित होणार नाही. कारण आपलं मन सतत कलुषित होत असतं, स्पॉईल होत असतं. सतत आपला इतर लोकांशी संपर्क येतो, वेगवेगळ्या कामासाठी आपण इकडे तिकडे जात असतो आणि अनेक प्रकारची लोकं भेटतात जी काही या मार्गात असतील असं जरुरी नाही. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क आल्यावर आपलं मन कलुषित होतं, कळत नकळत. आणि मग ते कलुषित होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल किंवा कलुषितपणा जावं अशी जर इच्छा असेल तर तुम्ही जे मी अगदी सांगितलं तेच करण्याचा प्रयत्न करा. एक म्हणजे माझं नाम घ्या आणि माझ्या कथा ऐका. निदान सांगता येत नाही, मी श्रवण केलं तरी चालेल. श्रवण ते 1 नंबर भक्ती, आपल्याला माहिती आहे. नवविधी भक्तीच्या मार्गामध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, तिसरी नामस्मरण. म्हणून त्याने म्हटलं की तुम्ही हे रेग्युलरली करा. का तर रेग्युलरली माझी बुद्धी कलुषित होत असते. जोपर्यंत मी लोकांशी संपर्कामध्ये आहे तोपर्यंत माझी बुद्धी चित्त हे नक्कीच कलुषित होत असतं किंवा चित्ताचं अशुद्धता होत असते. म्हणून जर हे जोपर्यंत अशुद्ध होत राहतं तोपर्यंत ही सेवा माझी तुम्ही रोज करा. का तर ते दररोज प्युरिफाय झालं पाहिजे. जशी मी आंघोळ दररोज करतो ना, जरी कुठे नाही गेलो तरी पण रोज आंघोळ का करतो? नाही मळ येतो अंगावरती. घरात बसूनसुद्धा आपल्याला मळ येऊ शकतो, घाम येऊ शकतो, अनेक गोष्टी आहेत ना. तसं मनाचा जो मैला आहे तो साफ करणं जरुरी आहे. आणि म्हणून या गोष्टी आपण श्रवण कीर्तन नामस्मरण हे आपण करत राहिलं पाहिजे. हे केलं तर तुमचं चित्त शुद्ध राहील. कलुषित झालं असेल तर कलुषितपणा दूर होऊ शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही माझी भक्ती करावा असं त्यांनी सांगितलं.
जी लोक अशा प्रकारे भक्ती करतात त्यांचं मन सहसा कलुषित होत पण नाही. अर्थात हे सगळं करत असताना दुसऱ्याही काही गोष्टी करा जसं आपण करतो. त्यांनी सांगितलं की जे माझे उत्सव आहेत, कृष्ण सांगतोय हे लक्षात ठेवा. कृष्ण काय म्हणतो की माझे काही उत्सव आहेत. जसं जन्मोत्सव आहे, जन्माष्टमी करा. आत्ताच आपण साजरी केली महाराजांची जन्माष्टमी. कृष्ण काय आणि महाराज काय एकच आहे. जन्मोत्सव जरूर करा, रामनवमी करा, तेही आपण करतो. त्यांनी म्हटलं की असे सगळे जे उत्सव आहेत हे जरूर साजरे करा. या उत्सवाने तुम्हाला खूप काही मिळू शकतं. उत्सवामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा वापर करा, रोषणाई करा, चांगल्या प्रकारचे वाद्य आणा, तिचं वादन करा, तिचा उपयोग करा, अनेक प्रकारची भजनं करा, अनेक प्रकारचे कार्यक्रम करा. हे सगळं तुम्ही मंदिरामध्ये जरूर करा. याच्यामुळे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये खूप फरक पडतो. म्हणून तो उत्सवाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला किती आनंद मिळतो. मंदिरामध्ये आपण जेव्हा 30 तारखेला हा उत्सव महाराजांचा जन्मदिवस साजरा केला, किती आनंद मिळाला. सगळे लोक म्हणत होते. भले काही लोक सकाळी आले असतील, काही दुपारी आले असतील, काही संध्याकाळी आली, काही लोक सकाळ ते संध्याकाळ पूर्ण दिवस पोहते. कुठल्याही वेळेस तुम्ही बघा किती आनंद येत होता. कारण भगवंतांनी स्वतःच सांगितलं की माझ्या उत्सवामध्ये तुम्ही या आणि ते जर केलेत तरी तुम्हाला खूप काही त्यातून मिळेल. पण हे तुम्ही जरूर करत राहा आणि हे करताना इतरांना बरोबर घ्यायला हरकत नाही. कारण उत्सव काय आपण एकटे साजरे करू शकत, ते सगळ्यांची मदत लागते. त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांची मदत घ्या. जे समविचारी आहेत भक्त त्या सर्वांना तुम्ही मदतीला घ्या आणि सर्वांच्या मदतीने हे उत्सव जरूर साजरे करा, असं भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये सांगत आहेत उद्धवाला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण जरूर वेळ द्यावा. म्हणून उत्सव जेव्हा जेव्हा येतात अगोदर माहीत असतं. मंदिरामध्ये आपण आधीच सांगतो की बाबा उत्सव येणार आहे XYZ तारखेला. सुट्टी नसते कधी कधी. तरुण नाही की संडेला यायला पाहिजे. जसं मागच्या वेळेचा उत्सव शुक्रवारी होता 30 तारखेला. पण आपण एक माहीत अगोदर असल्यामुळे आधीच डिक्लेअर करतो की बाबा हा आहे. आणि लोकांना सांगतो की ज्यांना कामावर जायचं त्यांनी रजा घ्यावी. नाहीतरी वर्षभरात आपण बऱ्याच रजा घेतोच नाही का, वेगवेगळ्या कामासाठी. इकडे हे करायचं ते करायचं. एक रजा आपल्या ह्या स्वतःसाठी ठेवा. कारण या उत्सवात तुम्ही भाग घेतल्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे असं भगवंत म्हणत आहेत. मी सांगत नाही, हे लक्षात ठेवा. जे काही सांगतो हे कृष्णाने जे म्हणलं तेच मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे उत्सव जर तुम्हाला कधी एखादा साजरा करता आला किंवा साजरा होत असेल तर त्यात तुम्ही सामील व्हा. तुम्हाला जी सेवा करता येईल ती करा. असं काही नाही की XYZ सेवा केली म्हणजे खूप सेवा केली. तुम्हाला काय जमेल ती सेवा करा. मला भजनात ऐकायला आवडतं, ऐकलं तरी चालेल. मला एखादं म्हणता येतं, म्हणलं तरी चालेल. मला लोणी साखर आणता येतं, लोणी साखर आणलं तरी चालेल. जे काय करायचं ते करा, पण उत्सवामध्ये जरूर या. आणि एक दिवस आपण नक्कीच आपल्या भगवंतासाठी आणि आपल्यासाठी देऊ शकतो नाही का. पण भगवंतासाठी दिवस देणं म्हणजे आपल्यासाठीच येतो. त्याचा फायदा आपल्याला वैयक्तिक होणार आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही असे उत्सव जरूर साजरे करा आणि त्यामध्ये आपण भाग पण जरूर घ्या. जी सेवा करता येईल ती करा. त्यांनी सांगितलं कुठलीही सेवा ही कमी आणि कुठलीही मोठी नाही. त्याने अगदी स्पष्ट छान दिलं की ज्याला समजा मंदिरामध्ये आता जसं मी आत्ता सांगितलंच की काही सेवा आहेत, लोणी साखर आणा, तुम्ही भजन करा, ऐका. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की तुम्हाला हे सुद्धा काही येत नसेल, चला तुम्ही एखादी रांगोळी काढा. मला तीही येत नसेल हरकत नाही, तुम्ही झाडू घ्या, झाडू पुसा. ते येत नसेल पुसून काढा. तुम्ही कुठलीही सेवा करा, पण मंदिरात जाऊन सेवा जरूर करा. ही जर तुम्ही सेवा केलीत, अर्थात तुमच्या मनामध्ये हा भाव पाहिजे की ही माझी सेवा आहे, मला डांगोरा पिटायचं नाही. की मी मंदिर जाऊन स्वच्छ केलं, मी रांगोळी काढली, हे डांगोऱ्या पिटायचं नाही. जसं आता परवा खूप सुंदर रांगोळी काढली होती आपल्याच काही साधकांनी. मी त्यांना म्हटलं किती सुंदर काढली. ते म्हटलं काय नाही हो, आम्ही ते सगळं छापे आणले. अहो म्हटलं छापे आणले तरी सुद्धा ते तुम्ही मारण्याचं काम तुम्हीच केलं ना. तुम्ही जमिनीवर बसून पहिलं सगळं साफ केलं, नंतर मग तिथे विशिष्ट प्रकारे ते आखून त्याच्यामध्ये छापे मारले. ते सेवा आहेच ना. छापे मारल्याने काय सेवा होत नाही असं नाही आहे.
भगवंत असंही म्हणत नाही की खूप कष्ट करा, पण जी काही जमेल ती सेवा करायला हरकत नाही ना. ती सेवा भगवंताला नक्की पोचते. आणि त्यांनी तसं स्पष्ट म्हणलं आहे की तुम्ही कसे रांगोळ्या काढा, तुम्ही सडा संमार्जन करा, कुठल्याही प्रकारे तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करा, या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मला मिळतात, म्हणून तुम्ही ह्या सेवा जरूर करा. म्हणून त्या सेवेला महत्त्व. आपण एवढ्या सेवा का ओपन करतो? सगळ्यांना सांगतो की 1 महिना आहे, बोला तुम्हाला कुठली सेवा करायची. मला विडा आणायचा आहे, विडा आणा. मला माळ आणायची, माळ आणा. काय अन्नदान तर आहेच चालू, काय करायचं ते करा तुम्हाला दान. पण जी कुठली सेवा करता येईल ती करा, आणि काही करता येत नसेल निदान अटेंड तरी करा. अटेंड करण्याला पण महत्त्व आहे की नाही माझी शारीरिक क्षमता, मला सेवा करता येत नाही, ठीक आहे, एवढे एक माळ जप करा ना तिथे. पण इतक्या लोकांचा सहवास मिळणार आहे तो किती महत्त्वाचा आहे, सत्संग मिळतो आहे. तेव्हा हे जरूर करा असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंतांनी अजून एक कॉशन केले आपल्याला, म्हणजे एक इशारा दिला. बघा, काय करू नये ह्यालाही महत्त्व आहे. काय करावं हे तर आपल्याला समजलं, पण काय करू नये हे फार महत्त्वाचं आहे. ते केलं तर फारच चुकीचं गोष्ट होऊ शकते. त्यांनी काय म्हणलं बघा, स्पष्ट म्हणलं आहे की एखाद्या देवतेला अर्पण केलेली वस्तू मला परत अर्पण करू नये. हा किती महत्त्वाचा भाग आहे बघा. की असं कधी कधी होऊ शकतं की एखादी वस्तू कोणीतरी ती अर्पण केलेली असते, आणि ती अर्पण केलेली वस्तू जर आपल्याकडे आली आणि जर ती आपण परत अर्पण केली तर ती अर्पण केल्याने पाप लागतं. कारण भगवंतानी सांगितलं आहे, कृष्ण म्हणतो आहे की दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली कुठलीही वस्तू मला परत अर्पण करू नये. स्पष्ट शब्दात सांगितलं आहे बघा. म्हणून आपण सुद्धा कुठे काही वस्तू जेव्हा घेतो, जसं काही काही ठिकाणी विक्री चालते मंदिरामध्ये अनेक गोष्टींची, हां, की इकडे वाहायची वस्तू तिकडनं बाहेर विकायला येते. म्हणजे सगळे करतील असं मी म्हणत नाही, पण काही ठिकाणी असे वाममार्ग चालतात की इकडे लोक वाहत आहेत वस्तू, तिकडनं त्या बाहेर येतात आणि त्या हळूहळू परत त्या स्टॉलवर पण येऊ शकतात. माहीत नाही येतात की रे, पण येत पण असतील, मला माहीत नाही. पण अनेक वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळ्या गोष्टी येतात. देवी असेल तर साड्या येतात, बाकी नारळ येतात, हार येतात, आणि तिथे काय जागा नसते, तिथे ते उचलतात आणि बाजूला ठेवतात अर्पण करून. आणि कधी कधी असं होऊ शकतं की या विकायला येऊ शकतात, आणि त्या जर परत आपण घेतल्या आणि त्या जर अर्पण केल्या तर काय घडेल मला सांगा. किती गोष्ट मोठी होऊ शकते. आणि भगवंत म्हणतात असं मला अजिबात करू नका. असं भगवंतानी म्हणलं आहे कृष्णाने की अशा वस्तू मला अर्पण करू नका. एक सुपारीसुद्धा चुकूनसुद्धा वाहू नका. जर ती वापरली असेल तर तिचा वापर आपल्याला स्वतःसाठी करा, खाण्यासाठी. हार असला स्वतःच्या घरात काय की त्याचा वापर करायचा तर करा, निर्माल्य म्हणून. पण तो इतरांना, देवाला कुठलाही अर्पण करू नका. महापाप आहे हे लक्षात ठेवा. आणि क्षमा याचना करा की चुकून काय झालं असेल तर मला माहीत नाही. कारण कधी कधी अशा गोष्टी घडतात, म्हणून कधी कधी नकळत घडतं, पण काही काही ठिकाणी हे चालतं, तिथून सावध राहा. म्हणून अशा गोष्टी, तुम्हाला नारळ घ्यायला हरकत नाही मंदिरातून, पण ते फक्त घरात वापरण्यासाठी घ्या. चुकून जरी तुम्ही तो नारळ जर कोणाला दिलात म्हणत जा शंकराला बाकी झालं, संपलं विषय सगळं. जे नको करू सांगितलं ते घडलं तर पाप घडतं, आणि नकळत जरी पाप घडलं तरी त्याला क्षमा नाही. पापाचं सुद्धा फळ आहे, पुण्याचं पण फळ आहेच. त्यामुळे या वस्तू तुम्ही सावध राहा. अशा प्रकारे कुठलीही वस्तू चुकूनसुद्धा अर्पण होणार नाही. सुपारी विकत घ्यायची तर कुठून घेताय बघा, चांगल्या ठिकाणून घ्या, जिथे काय असं चालत नाही तिथून घ्या. कारण या लोकांचा कॉन्टॅक्ट असतो बऱ्याच ठिकाणी. दुकानदार हे सगळे लोक कधी कधी कॉन्टॅक्टमध्ये असतात. की देवळामध्ये आता माहिती आहे आपल्याला की देवळामध्ये जे काही नारळ येतात, खूप नारळ येतात, मग ते 5 रुपयाला वगैरे विकतात, 10 रुपयाला विकतात नारळ. कारण काय की त्यांना रास येते. मग त्याच्यामध्ये 5-10 रुपयाला विकलेले नारळ कोणी कुठे नेले आपल्याला थोडं माहिती आहे. मग त्यातून जर समजा एखादे परत जर विक्रीला आले आणि जर आपण परत तो जर नारळ घेतला आणि जर आपण देवाला वाहिलं तर काय घडेल. हां, तुम्ही खाल्ला तर हरकत नाही, तो खाण्यासाठीच आहे ॲक्च्युली. पण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून त्यांनी म्हटलं की सांभाळून करा, की जे करायचं ते नीट समजून उमजून व्यवस्थित करा, आणि शेवटी क्षमा पण मागा. आणि अशा प्रकारे ती माझी उपासना जरूर करा. अर्थात प्रत्येक भक्त हे आपापल्या प्रकारे उपासना करतात. कधी कधी काही काही लोक जे आहेत ते आपल्या वर्णाप्रमाणे करतात, कारण वर्णाप्रमाणे काही ज्ञान प्रत्येकाला वेगवेगळं असू शकतं. तर तुम्ही कसंही करा, पण उपासना माझी जरूर करा. कारण ही उपासना केल्याशिवाय तुम्ही ह्या
संसार सागरातून बाहेर येऊ शकणार नाही. त्यातून जर बाहेर यायचं असेल तर तुम्हाला माझी उपासना करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही जे काय करायचं ते करा. अनेक मार्ग मी तुम्हाला सांगितले आहेत, अजूनही भरपूर मार्ग ते पुढे पण आपल्याला सांगणार आहेत, नाही असं नाही. परंतु या अध्यायामध्ये त्यांनी हेच सांगितलं की की तुम्ही भक्ती मार्ग जो आहे, मी जसं म्हटलं की योगावरती जास्त यांनी सांगितलं की भक्ती मार्गाने जास्त करा. भक्ती मार्ग सोपा मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये जास्त पथ्यपाणी नाही आहे काही. भक्ती थोडी फ्रीलान्स करता येते, पण बाकी जे कर्मकांडाचे मार्ग आहेत ते क्लिष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे संहिता आहेत, नियम आहे, संहिता आहेत आणि त्या जर नाही पाळल्या तर चालत नाही. म्हणून त्यांचं म्हणणं की भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून 12व्या अध्यायाचा त्यांनी जो उपदेश केला त्याचा काही भाग इथे आला आहे की भक्ती मार्गाने तुम्ही माझा भक्तियोग हा महत्त्वाचा, सगळ्यात भक्ती मार्ग सर्वात महत्त्वाचा आहे. त्या मार्गाने तुम्ही माझी उपासना करा आणि त्या मार्गाने जर उपासना केली तर बिनधोक आहे आणि ह्या मार्गातून सुद्धा आपण संसार सागरातून पार होऊ शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं भगवंताने या अध्यायात सुद्धा सांगितलं. ह्याच्या पुढे सुद्धा त्याने भरपूर काही उपदेश केला आहे. हा सगळा उपदेश अर्थात आज आपण काय ऐकू शकणार नाही. याचा पुढचा जो भाग आहे तो अर्थात आपण उद्या ऐकूया. श्रीराम समर्थ.